खूप लोक एकमेकांशी किंवा त्यांच्या डॉक्टरांना म्हणतात की मला थायरॉईड झालेलं आहे. थायरॉईड हे ग्रंथीचं नाव आहे, हे त्या आजाराचं नाव नाही. तर थायरॉईड ग्रंथीला कोणकोणते आजार होऊ शकतात हे आपण जाणून घेऊया. नमस्कार, मी डॉक्टर आदित्य देशपांडे, कन्सल्टंट एंडोक्राइनॉलॉजिस्ट म्हणजे हॉर्मोन व डायबिटीस तज्ज्ञ. थायरॉईड ही आपल्या गळ्यासमोर असलेली ग्रंथी आहे. तर याचे आजार जरी खूप कॉमन असले तरी या आजारांबद्दल चुकीची माहिती ही खूप प्रमाणात आहे आणि त्यामुळे आजार कोणत्या प्रकारचे असतात आणि त्यांना उपाय काय, तर या गोष्टी पुरेशा न समजून बरेच लोक स्वतःचं खूप नुकसान करून मिळतात. तर आपल्या गळ्यासमोरची थायरॉईड ग्रंथी आहे, त्याच्यातून T3 T4 हे हॉर्मोन्स प्रामुख्याने उद्भवतात आणि हे हॉर्मोन्स शरीरातल्या सगळ्या ज्या वेगवेगळ्या प्रक्रिया आहेत त्या प्रक्रिया चालू ठेवण्यासाठी अत्यंत गरजेचं असतं. तर थायरॉईड ग्रंथीत वेगवेगळ्या प्रकारचे आजार उद्भवू शकतात. प्रामुख्याने म्हणजे सगळ्यात कॉमन जो आजार आहे तो आहे हायपोथायरॉइडिझम. हायपोथायरॉइडिझम म्हणजे काय की तुमच्या ग्रंथीत पुरेसा हॉर्मोन बनत नाही आहे. याच्याने काही लक्षणं निर्माण होऊ शकतात, जसं की वजन वाढणं, थकवा जास्त जाणवणं, केस जास्त गळणं, त्वचा ड्राय होणं, कोरडी होणं, बायकांमध्ये पिरियड्समध्ये ब्लिडिंग जास्त होणं, पिरियड इरेग्युलर होणं, त्याचबरोबर चेहऱ्यावर सूज येणं, पायावर सूज येणं आणि एकदम सिव्हिअर केसेसमध्ये रक्तातलं सोडियम कमी होणं इत्यादी. त्याचबरोबर लहान मुलींमध्ये उंची वाढीवर याचा परिणाम पडू शकतो आणि वयात येण्याची प्रक्रिया पण गडबडू शकते आणि बुद्धीवर सुद्धा त्याचा दुष्परिणाम होऊ शकतो. हे झालं हायपोथायरॉइडिझम म्हणजे थायरॉईड ग्रंथीतून पुरेसा हॉर्मोन न बनण्याचा प्रॉब्लेम. याचबरोबर यापेक्षा जास्त दुर्मिळ असा आजार आपण जाणून घेऊया, जो आहे थायरोटॉक्सिकोसिस किंवा थायरॉईड हॉर्मोनची रक्तात पातळी जास्त वाढणं. तर थायरॉईड हॉर्मोनचं जर रक्तात प्रमाण वाढलं तर त्याच्याने हृदयाचे ठोके वाढून छातीत धडधड होणं, हृदयाचे ठोके इरेग्युलर होणं म्हणजे एट्रियल फिब्रिलेशन सारखा त्रास होणं, त्याचबरोबर दम जास्त लागणं, असे प्रकार होऊ शकतात. याचबरोबर भूक जरी वाढली असली तरी वजन सतत कमी होत जाणं, हातपाय थरथरणं, डोळे मोठं होणं, गळ्याला सूज येणं आणि वारंवार संडासला जाणं, हे सगळे प्रॉब्लेम होऊ शकतात. तर याच्यामध्ये तुम्हाला कोणत्या कारणामुळे रक्तात थायरॉईड हॉर्मोनचं प्रमाण वाढलेलं आहे ते जाणून घेऊन त्याची योग्यरित्या ट्रीटमेंट केली तर हे सगळे जे त्रास निर्माण होत आहेत ते त्याच्यामध्ये टाळू शकतो आपण. याबरोबर थायरॉईड हॉर्मोनमध्ये काही स्ट्रक्चरल प्रॉब्लेम्स येऊ शकतात. स्ट्रक्चरल प्रॉब्लेम म्हणजे काय, आत्तापर्यंत आपण पाहिलं आहे की थायरॉईड ग्रंथीचं जे काम आहे ते कमी झालं किंवा जास्त झालं तर काय आजार निर्माण होऊ शकतात. आता आपण जाणून घेऊया की थायरॉईड ग्रंथीचं स्ट्रक्चर म्हणजे त्याचा जो आकार आहे त्याच्यामध्ये काही दोष असले तर कोणकोणते आजार निर्माण होऊ शकतात. तर याच्यामध्ये आहे थायरॉईड नोड्यूल. थायरॉईड नोड्यूल म्हणजे काय की थायरॉईडमध्ये गाठ पडणं. थायरॉईड नोड्यूल म्हणजे गाठ किती मोठी आहे, कोणत्या प्रकाराची आहे, सोनोग्राफीमध्ये याचं कसं वर्णन आहे, सुईच्या तपासणीमध्ये कसं वर्णन आहे, यानुसार त्या गाठीचं काय करायचं हे आपण ठरवू शकतो. त्याचबरोबर थायरॉईड गाठीसारखाच अनेक गाठी येऊन किंवा पूर्ण ग्रंथीला सूज येऊन गॉयटर म्हणजे थायरॉईड ग्रंथीची सूज हाही याच्यामध्ये एक आजार आहे. आणि शेवटचा आजार थायरॉईडमध्ये हा आहे की थायरॉईड कॅन्सर. तर थायरॉईड कॅन्सरमध्येही गाठीची साईज केवढी आहे, कॅन्सर कुठपर्यंत पसरला आहे, कोणत्या प्रकारचा आहे, याप्रमाणे योग्य ट्रीटमेंट कोणते हे ठरते. तर हे थायरॉईडमधले वेगवेगळे आजार आहेत. याबद्दल तुम्हाला अजून जास्त काही माहिती हवी असेल तर कमेंट्समध्ये प्लीज टाईप करा, त्यावर आम्ही व्हिडिओ बनवू.